म्हणजे या आधीचा सामना आपण पाहिलात की ज्या सामन्यामध्ये बीसीसी आगरसुरे संघाने पिछाडीवर असताना सुद्धा मॅचमध्ये कमबॅक कसं करायचं, मॅचवर होल्ड कशा पद्धतीने आणायचा, धावसंख्या कशी उभारायची, ती उभारलेली धावसंख्या कशी वाचवायची, या सर्व गोष्टी त्यांनी मैदानामध्ये करून दाखवल्या. प्रॉपर प्लॅनिंग केली, चुका झाल्या, चुका सुधारल्या आणि चांगल्या पद्धतीचा टीम कॉम्बिनेशन मैदानामध्ये उतरवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि यश प्राप्त केलं. लगातारचे 2 सामने जिंकल्यानंतर रविवारच्या दिवसामध्ये ते आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊयात क्वालिफिकेशनचं 2 नंबरचं तिकीट किंवा क्वालिफिकेशन क्रमांक 2 यावर कोण पोहोचणार. मिरज घरतचा संघ आदिश्री स्पोर्ट्स कारले की श्रावणी स्पोर्ट्स चौल. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय. मिरज घरत या वेळेला गोलंदाजी मार्कवर, फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज आहे. डावखुरे फलंदाज. स्लोवर बॉल, पहिलाच बॉल प्लेड केलेला आहे. बॅकफुटला जाऊन इथे मात्र चेंडूला अडवलं जाते, रोखलं जाते, थांबवलं जाते. पहिला चेंडू मिरज घरत याचा अगदी ऑफ स्टंपला पिच होणारा बॉल, ऑफ स्टंपला सोडून जाणारा बॉल पाहायला मिळाला आणि खूप चांगला बॉल फलंदाजाने थोडंसं शांत पवित्रा अंमलात आणून पहिला चेंडू बघितला, पाहिला. प्रमोद राऊत आणि मनीष म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. निशांत पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात या आधी. ओहो, कव्हर्स मध्ये एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईन पर्यंत. डीप मध्ये फिल्डर आहेत, प्रोटेक्शन आहे. धावसंख्येचं श्री गणेशा धावसंख्येचं अकाउंट ओपन होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतोय, मैदानाच्या बाहेर कोणी शेकोटी पेटवली असेल तर ती शेकोटी तुम्ही विझवायची आहे, नाहीतर मग आयोजक येतील आणि मग जे काही दंड असेल तो तुम्हाला या ठिकाणी आकारला जाणार आहे. परंतु यावेळचा बॉल पहा, अतिशय सुंदर बॉल. आणि मिरज घरत यासाठीच ओळखला जातो, म्हणजे खारेपाट चॅम्पियन्स लीग, त्यानंतर अलिबाग बिग बॅश लीग, त्यानंतर अलिबाग प्रीमियर लीग, या सर्व प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने मी मिरज घरतला अलिबागचा फरदीन काझी म्हणतो, म्हणजे त्याच्या स्टाईल वरून. आहा, यावेळचं कनेक्शन दर्जेदार आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, कारण तिथे क्षेत्ररक्षक जरी असता तरी तो फक्त बघत बसला असता. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. जो ट्रिगर मुवमेंट होता आणि त्या ट्रिगर मुवमेंट मध्ये आपण पाहिलं की बॅकफुटवर वेट केला आणि चेंडू सीमारेषा पार ठोकलाय. आहा, ओव्हर पिच पद्धतीचा बॉल, ओव्हर दी लॉंग ऑफ, चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षकाने. व्हॉट एफर्ट, आउटस्टँडिंग एफर्ट बाय मनीष, वंडरफुल फिल्डिंग बाय मनीष. आणि अशा पद्धतीची साथ जेव्हा गोलंदाजांना लाभते त्यावेळेला गोलंदाज त्याचा आत्मविश्वास आणि या आत्मविश्वासाच्या जोरावर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतं. गोलंदाज पुन्हा एकदा ज्या वेळेला धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा. गोलंदाज आहा, फिरवलाय आणि फलंदाजाच्या रेंज मध्ये आलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हर मधील प्रमोद राऊतच्या बॅट मधून आलेला हा दुसरा हल्ला, घे छक्का. तर अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांचा हा जबरदस्त चित्रपट, अशी ही बनवा बनवी. आणि या बनवा बनवीच्या मूव्ही मधील हा सुंदर गीत डीजे लवेश यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. डीजे लवेश आमचा आवाज सर्व रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. tenniscricket.in या सर्व खेळाडूंना आणि या संपूर्ण स्पर्धेला क्षणचित्र टिपण्याचं ते काम करत आहेत, त्यांचं सुद्धा आभार असणार आहे. खूप खूप कौतुक असणार आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये रोहन उर्फ रॉनी या वेळेला गोलंदाजी मार्कवर आलाय. ओहो, खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर. गोलंदाजाकडून चुकी झालेली आहे. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे त्यामुळे एकच मिळणार आहे.
परंतु दरणे सर, आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या अंतिम क्षणी मिरज घरत मागील मॅच मध्ये सुद्धा थोडासा खर्चिक होता. त्याने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केल्या होत्या. मला असं वाटतं 15 ते 16 धावा खर्च केल्या होत्या. पण या मॅच मध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या. इट्स ओके. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. आपल्या हातामध्ये नसलेल्या गोष्टी चा विचार करण्यापेक्षा आपल्या हातामध्ये काय आहे या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. आपल्या हातामध्ये काय आहे, उरलेले 6 बाकीचे चेंडू आहेत. त्या चेंडूंमध्ये आपण किती कमीत कमी धावा देऊ किंवा जास्तीत जास्त धावा बनवू किंवा मॅचवर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करू, आपला आपला दरारा पेश करण्याचा प्रयत्न करू, या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करणं परंतु फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला फुल टॉस बॉल टाकला, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण तिथे नाहीये. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. प्रमोद राऊतच्या बॅटमधून आलेला चौकार, परंतु तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते, वेदर इट इज बीमर बॉल ऑर नॉट. तिसऱ्या पंचांना मी विनंती करतोय, तिसरे पंच असतील तर लवकरात लवकर या. शत्रक्य माळी समाज प्रीमियर लीग च हे जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. पुरुषोत्तम दादा, तुम्हालाच यावं लागेल, ते जेवण करतायत. कारण थँक्यू सर. पुरुषोत्तम भगत दादांचं हे कॉमेंट्रीचं पॅनल आणि त्यांच्यामध्ये त्या पॅनलमध्ये असणारे सर्व पंच जबरदस्त पद्धतीने प्रत्येक स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका हे बजावत असतात. आणि एखाद्या खेळाडूकडून ज्या वेळेला त्यांच्याकडे अपील केला जातो ते समजवण्याचं सुद्धा काम करतायत की आम्ही हा डिसिजन का तशा पद्धतीने दिलेला आहे. आणि या गोष्टींची पडताळणी ते करतात, त्यांना समजावून सांगतात. खेळाडू सुद्धा त्या पंचांचा रिस्पेक्ट करतात. या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. कारण हे पंच आपण इट्स अ फेअर डिलिव्हरी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा जाऊयात मैदानामध्ये. निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायचीच आहेत. या गोष्टीची खबरदारी सर्व संघांनी घ्यायची आहे. चौकार आले आणि या चौकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 21. प्रमोद राऊतची जबरदस्त फलंदाजी, डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग आणि विस्फोटक हाहाकार उडवणारी फलंदाजी. आणि त्यामुळे इथे मात्र गोलंदाजी करणारा संघ कार्ले संघ, अर्थात आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघ यावेळेला थोड्या अंशी दबावामध्ये आहे. प्रमोद राऊत स्ट्राईक एंडला. यावेळचा बॉल पहा, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला आहे. चेंडूमध्ये गती होती आणि त्या गतीचा वापर करत असताना बॅकफुटला जाऊन त्या ठिकाणी बॉलला थोड्या अंशी कट करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपण लेमन कट म्हणतो, बॉलला स्लाइस केलं म्हणतो किंवा स्क्वेअर कट म्हणतो. परंतु त्याच प्रयत्नामध्ये असताना इनर एज घेतली, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल. आता फुल टॉस आहे, जागा बनवली होती आधीच, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. बॉल पुन्हा एकदा चाललाय बाउंड्री लाईनच्या सफरवर, आलाय चौकार. नाही, परंतु फलंदाजाने गोलंदाजाच्या मुसक्या आवळल्यात हे मात्र निश्चित आहे. राईट हँड ओव्हर दी विकेटने. आता सुद्धा फुल टॉस, परंतु कनेक्शन तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. डीप मिड विकेट वरून डीप स्क्वेअर लेग पर्यंत क्षेत्ररक्षक धावत आलेत. 2 धावा तर निश्चितपणे पूर्ण झाल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत त्या 27. ओव्हर क्रमांक 2च चालू आहे. हा हाय स्कोरिंग मुकाबला होणार यात तळ मात्र शंका नाहीये. परंतु जर आणि तरच्या या विळख्यामध्ये अडकत असताना मॅचमध्ये असणारी जी मजा आहे ती मजा आपण कधी कधी घालवून बसतो. त्यामुळे जर आणि तरच्या विळख्यामध्ये न अडकता मॅच खेळणं फार गरजेचं आहे. यावेळेला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, विकेट किपर कडून बॉल सुटलाय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चांगल्या गतीने, चांगल्या टप्प्यावर आणि चांगल्या ईर्षेने टाकलेला हा बॉल फलंदाजाच्या रडारमध्ये आला नाहीये. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जी आवश्यकता श्रावणी स्पोर्ट्स चौल संघासाठी होती, जी आवश्यकता होती, जी गरज होती, ती पार्टनरशिप प्रमोद आणि
मनीष म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मग तसं मी उल्लेख करेन की ज्या वेळेला प्रमोद राऊतने पहिला जो षटकार मारल्यानंतर त्याचा जो आत्मविश्वास आपण पाहिला, त्यानंतर अजून एक षटकार मारला आणि 2 चौकार म्हणजे 2 षटकार 2 चौकारांच्या मदतीने ज्या पद्धतीने त्यांनी त्याची ती खेळी सजवलेली आहे, त्या सजावटीमध्ये मात्र हे डोळे दिपलेले आहेत असं आपण म्हणूयात. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघ. परंतु मीरज घरत या खेळाडूला हलक्यामध्ये घेऊन चालणार नाहीये. त्याची फलंदाजी कधी कधी बहरते, त्याची गोलंदाजी कधी कधी बहरते, परंतु त्या दोन्ही फलंदाजी आणि गोलंदाजीचा संगम जर एकत्रित पाहायला मिळाला ना, तर मीरज घरत या मैदानावर वन मॅन शो करू शकतो आणि त्याच प्रयत्नामध्ये मॅचवर कब्जा करण्यासाठी तो आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेला आहे. राईट हँड राऊंड विकेटने लेग कटर बॉल सरळ खेळून काढलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. आता फिल्डर्सना साथ मिळणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक कदाचित त्यांचं जेवण जास्त झालं असावं, बिर्याणी किंवा त्याच वेळेला चिकन भाकरी किंवा जे काय असेल, जे त्यांच्या टीम स्पॉन्सरने त्यांना जे स्पॉन्सर्ड केलेलं जेवण आहे, जे डिनर आहे, त्या डिनरचा कदाचित जास्त आस्वाद घेतला असावा आणि ती डोळ्यावर जेवणानंतर जी येते सुस्ती येते आणि ती सुस्ती कदाचित पाहायला मिळते. कधी कधी हा मी म्हणतो एव्हरीथिंग इझी व्हेन यू क्रेझी अँड एव्हरीथिंग इज अनइझी व्हेन यू लेझी. लेझीनेस खूप घातक असतो. हा सरळ उडवलाय ओव्हर पिच पद्धतीचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे, उनके मस्तक पे दस्तक, बॉल बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. प्रमोद राऊत म्हणतोय ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी षटकार मारीन मी तिथे. आणि तशाच पद्धतीची फलंदाजी. आहा, बॉलला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, नजाकतेचा भरपूर इस्तेमाल. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा पूर्ण. आपल्या बुद्धिमत्तेचा, आपल्या ताकदीपेक्षा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करत असताना प्रमोद राऊत पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये 2ची ॲडिशन होते. धावसंख्या 35 झालेली आपल्याला पाहायला मिळते, 36 झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद राऊत वैयक्तिक 34 धावसंख्येवर खेळतोय. सिंगल, डबल्स, मोठे फटके, खराब चेंडूचा खरपूस समाचार, यामुळे तो चांगल्या पद्धतीने इनिंग बिल्डअप करतोय. परंतु ही बिल्डअप करत असताना, ही बिल्डिंग किंवा ही इमारत उभी करत असताना कधी कधी विटा किंवा सिमेंटचे जे घमेलं आहेत ती सुद्धा ढासळताना पाहायला मिळतात, हातातून सटकताना पाहायला मिळतात. आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी, ही ढासळवणारी गोलंदाजी खरं तर मीरज घरत याची पाहायला मिळते. वंडरफुल बॉलिंग बाय मीरज घरत. आपण पुन्हा एकदा तारीफ केल्यानंतर कदाचित हरभऱ्याच्या झाडावर चढलाय की काय. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल टाकलाय, तो चाललाय हवाई सफर. झालं गॅपमध्ये स्ट्रोक खेळून काढले, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत, परंतु एकच फक्त एकच धाव. खणखणीत प्रहार करतोय, टुणटुणीत बॉल उडवत जातोय आणि रसरशीत आणि फरफरीत बॉल धावा इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 3 ची समाप्ती झालेली आहे. ओव्हर क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर 43 धावा. वंडरफुल बॅटिंग बाय प्रमोद राऊत अँड मनीष म्हात्रे. पण मनीष म्हात्रेचा यामध्ये योगदान किती आहे, तर आता काही लोक म्हणत असतील 3 धावा, 4 धावा, 5 धावा. नाही मित्रांनो, फक्त 2 धावा. बाकीच्या सर्व धावा बनवण्याचं जे काम केलेलं आहे ना, ते प्रमोद राऊतने केलेलं आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं अर्धशतक झालेलं नाहीये, झालंच नाहीये. जर झालं ते कदाचित तर ते प्रमोद राऊतचं होऊ शकतो, कारण तो आता वैयक्तिक 41 या धावसंख्येवर गेलेला पाहायला मिळत आहे. परंतु ICC T20 वर्ल्ड कप चालू होता आणि त्या वर्ल्ड कपमध्ये
14व्या ओव्हर नंतर एक ड्रिंक्स ब्रेक घेतला जायचा आणि त्यानंतर 15व्या ओव्हर्समध्ये किंवा 16व्या ओव्हर्समध्ये खूप जास्त विकेट्स पडायच्या, असं आपण चित्र पाहिलं होतं. पण आता हा घेतलेला ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर विकेट्स पडतील का, हा मोठा प्रश्न आहे. कधी कधी जो मोमेंटम असतो त्या मोमेंटममध्ये खेळणं फार गरजेचं असतं. तो मोमेंटम तुमच्यासाठी फार लकी असतो. कधी कधी तुम्ही म्हणता ना की व्हॉलीबॉलच्या खेळामध्ये कधी कधी टाइम आउट घेतला जातो, कबड्डीच्या खेळामध्ये कधी कधी टाइम आउट घेतला जातो, प्रतिस्पर्धी संघाचा खेळ बहरत असताना आपण टाइम आउट घेतो आणि अशा पद्धतीचे जे एक शॉर्ट ब्रेक घेतले जातात आणि ते ब्रेक घेतल्यानंतर जो मोमेंटम ब्रेक केला जातो, त्या मोमेंटम ब्रेक केल्यानंतरचा खेळ पाहणं फार गरजेचं असणार आहे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर शुभम पाटील. शुभम पाटील मॅन फ्रॉम मलँड, राईट हँड ओव्हर दी विकेट. या वेळेला धावा झालेल्या आहेत त्या पहिल्या 18 बॉलमध्ये 43 विदाउट लॉस 43. आहा, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला, जास्तीत जास्त शफल होऊन ऑन साइडची दिशा हेरायची, ओळखायची आणि त्या दिशेमध्ये चेंडू मारायचा. आणि त्याच प्रयत्नामध्ये फलंदाज प्रमोद राऊत आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु पहिल्या चेंडूवर त्याला थोड्या अंशी गटांगळ्या घालण्यास भाग पाडलाय, थोड्या अंशी लोटांगण त्याने सुद्धा घातलं होतं. कारण ज्या पद्धतीचा फुटवर्कची आवश्यकता होती, 41 धावा बनवल्यानंतर फुटवर्क एखाद्या आपण म्हणतो ना की कथ्थकली करणाऱ्या किंवा नाचणाऱ्या डान्स करणाऱ्या एखाद्या कलाकाराचं जसं फुटवर्क होतं तशा पद्धतीचं फुटवर्क अपेक्षित होतं, परंतु फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला आणि प्रमोद राऊत या चेंडूवर थोड्या अंशी बॅकफुटला आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. परंतु ओव्हर पिच मिळाल्यानंतर तो कसा सोडणार आणि सोडला तर तो प्रमोद राऊत कसला, बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या पार षटकार. So much. This is all about unpredictable batting. फ्रंट फुटवर प्रमोद राऊत खूप चांगलं खेळतोय आणि त्याला तुम्ही स्टेट किंवा स्टंप टू स्टंप गोलंदाजी करू शकणार नाहीयेत. 47 धावसंख्येवर खेळतोय. आहा, एक्स्ट्रा कव्हर रिजन या वेळेला हेरलेला आहे, क्षेत्ररक्षण नाहीये. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक प्रमोद राऊत याच्या नावावर. व्हॉट अ वंडरफुल इनिंग बाय प्रमोद राऊत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोद राऊत याच्या खेळीसाठी. ओव्हर ड्युटीचे मास्टर. आहेत या 53. पुन्हा एकदा शफल झाले, बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बॅक टू द बॉलर, स्वतःच्या बॉलर मध्ये चेंडूला पकडलाय. परंतु 51 धावांची जी खेळी केलेली आहे त्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोद राऊत साठी. गोलंदाजाने कमबॅक तर शुभम पाटीलने केलंय, परंतु धावा खूप जास्त झाल्यात. त्या कंट्रोल मध्ये आणणं फार गरजेचं आहे. तो कंट्रोल कसा येईल, नवीन फलंदाज तो येईल तोपर्यंत वळूयात डीजे मास्टर कडे. पतन मोटिवेट होऊन आपण जिमला जातो, परंतु ती जिम कंटिन्यू किती दिवस करतो, 7 ते 8 दिवस. पण त्यानंतर डिसिप्लिनने जर तुम्ही शरीरयष्टी बनवण्याचा जर निर्धारच केला असेल तर तुम्ही चांगली शरीरयष्टी बनवू शकता. कधी कधी या गोष्टी सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. तुम्ही डिसिप्लिन किती असता. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. मी म्हणालो होतो की इनिंगला जो ब्रेक मिळतो, ज्या वेळेला एखादा ड्रिंक्स ब्रेक होतो आणि त्यानंतर विकेट्स येतात, आणि तशाच पद्धतीचं चित्र आपण पाहिलेलं आहे. लगातारच्या 2 विकेट्स आलेल्या आहे. नवीन आलेले फलंदाज दर्शन
आल्या पावली माघारी परतलेले आहेत. लगातारच्या 2 विकेट शुभम पाटील याच्या नावावर. असणं फार गरजेचं आहे आणि या रणनीतीवर चालत असताना तुम्हाला तुमची इच्छा, तुमचे प्रयत्न आणि त्याच वेळेला तुमच्या प्रयत्नांची सांगड घालणारे बाकीचे सर्व खेळाडू आणि त्या प्रयत्नांवर चालत असताना तुमची मेहनत, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आहा, शॉट ऑफ द नाईट, वंडरफुल शॉट बाय प्रतीक नाईक. आल्या आल्या दे धक्का. टॉस करण्यासाठी यायचं आहे एसके एंटरप्राइजेस शौर्यलन बोरीस आणि अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज. चला आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सॉरी मिस्टेक. सह्याद्री 11 वेशवी आणि एसके एंटरप्राइजेस शौर्यलन बोरीस या संघाच्या कॅप्टनला विनंती असणार आहे आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. ज्या ज्या संघांना आम्ही कॉल करतोय त्याच संघांनी इनिंग ब्रेकच्या आधीच इथे उपस्थित व्हायचं आहे. तुम्हाला माहीत आहे तुमची मॅच कधी आहे, त्यामुळे आम्ही कॉल करण्याच्या आधीच तुम्ही इथे येणं फार गरजेचं आहे. कारण आता तुम्ही बऱ्याचशा प्रीमियर लीग पाहिलेल्या आहेत, अनुभवलेले आहेत, खेळलेले आहेत आणि त्यामुळे या गोष्टी वारंवार सांगणं कधी कधी आम्हाला चुकीचं वाटतं. शेवटच्या षटकामध्ये शंतनू राणे यावेळेला आलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु गती परिवर्तन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेले आहेत. आता पहा, 3 जण आले, एकाने पकडण्याचा प्रयत्न केला, त्याच्या हातातून निसटला. त्याला वाटलं की 2 आहेत ना, चला होईल कॅच, परंतु दोघं त्याच्या चेहऱ्याकडे पाहत बसले. आता हा पकडेल, तो पकडेल आणि पकडापकडीच्या या खेळामध्ये चेंडू मात्र जमिनीला दान झालेला आपण पाहिलाय. धावसंख्येत 1 ने वाढ झालेली आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 9 कॅच ड्रॉप झालेल्या आहेत. त्या मानाने मी म्हणेन की कमी झालेत, कारण खूप जास्त ड्रॉप्स होत आहेत. लाईट्स मध्ये खूप जास्त ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने लेफ्टी वर्सेस लेफ्टी. आहा, दिशाहीन बॉल अगदी लेग स्टंप वर होता आणि त्याला भिरकावलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे एक टप्पा उडून बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. हे फार महत्वाचं आहे. दिशाहीन बॉल होता, तो प्रतीक नाईकच्या पाठमधून मोठा फटका येणं फार गरजेचं होतं, कारण इतका खराब बॉल होता, इतका खराब बॉल होता, कारण जो बॉल कुठेही जाऊ शकला असता लेग साईडच्या दिशेला, परंतु नाही, तसं काही घडलेलं नाहीये. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत या इनिंग मधील. उचलण्याचा प्रयत्न केलाय, टॉप एजला बॉल लागला होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता. ऑलमोस्ट आमच्या धरणे सरांनी लाल पेन काढला होता आणि लाल पेन काढल्यानंतर तो लाल पेन त्यांना खाली ठेवण्यासाठी प्रवृत्त केलं होतं. कॅच होईल असं वाटलं होतं त्यांना सुद्धा, परंतु नाही नाही नाही. धरणे सर थोडंसं थांबा. क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम. धोखा है भाई, धोखा है, क्रिकेट का ये खेल है. ओहो, यॉर्कर चेंडू, शंतनू, व्हॉट अ वंडरफुल बॉलिंग बाय हिम. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता
आधीच थ्रो फेकणं गरजेचं होतं आणि न्यू बॅटर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे. प्रतीक या चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळला तर मात्र सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंतच्या या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि त्याच प्रयत्नामध्ये मागील मॅच मध्ये जे करून त्याने दाखवलं होतं ते याही मॅच मध्ये तो करून दाखवतोय. प्रतीकने याच साठी स्ट्राईक घेतली होती आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम स्कोर उभारण्यामध्ये श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ या ठिकाणी ठरलेला आहे. परंतु पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सेकंड इनिंगच्या खेळामध्ये काय घडणार, कारण या आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या 71, जिंकण्यासाठी 72 धावांचं टार्गेट असणार आहे. परंतु एस
टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. मीरजचा तडाखा ओव्हर द कव्हर इनसाइड आउटचा देखणा षटपटका. कव्हरच्या बाहेर मीरजच्या बॅटमधून आलाय. दर्शनीय, देखणा, दर्जेदार, दिमागदार चौकार. व्हेरी मच डीजे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, बॅकफुटला जात असताना स्लॅश केलाय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. स्वीपर सीमारेषेच्या बाहेर. मीरज गरजच्या बॅट बंद आलेला मनमोहक, मंत्रमुग्ध करणारा चौकार. मैदानावरती मीरज घरात तुटून पडलाय. क्या बात आहे, क्या बात आहे. डेंजरस बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळतंय. अफलातून फलंदाजी. पॉवर प्लेच्या निर्बंधाचा पुरेपूर फायदा उठवला जातोय. सुरुवात दमदार असेल तर शेवट गोड होण्याची शक्यता असते. या सलामीवीराने पहिल्या षटकात दाखवून दिले. यावेळी फटका फसलाय. कॅच होईल का? तर येस इट इज. जल टिपलाय. मोठा मासा गळाला. बिग फिश. मीरज गरत बॅक टू द पवेलियन. अगर सुरे मनीष माने याचा फुल्ला चेंडू. एच अँड टेकन. वन मोर विकेट डाऊन. मयुरेश मात्र आपण पाहतोय ते पाहतोय. पण त्याच्या मोबदल्यात दोन महत्वाचे मोहरे गमावलेत. बॅटिंग करणारा संघ दिश्री स्पोर्ट्स कारले या संघाने. हॅट्रिक बॉल मनीष माने याचा. कमी गतीने टाकलेला चेंडू. चांगला लक्कडर पाहायला मिळालाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक प्रतीक नाईक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत कोणतीही धाव मिळत नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 14 धावा. पण दोन महत्वाचे विकेट्स मात्र या षटकात गमावलेत. त्यामुळे थोडस दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे. आता जर सामना अधिश्री स्पोर्ट्स कारले संघाला जिंकायचा असेल तर मात्र एक अभेद्य भागीदारी होणं फार महत्वाचं, एक पार्टनरशिप होणं फार इम्पॉर्टंट आहे. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी येतोय केतन ठाकूर. मागील मॅच मध्ये केतन ठाकूरने का भन्नाट गोलंदाजी केली होती. सुरेख टप्पा त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला होता. फलंदाजांना पूर्णपणे त्याने मात्र त्या सामन्यामध्ये रोखून ठेवलं होतं, जखडून ठेवलं होतं. धावांची गती रोखण्यामध्ये
तो मात्र यशस्वी झाला होता. याच दरम्यान आपण पाहतोय ही स्पर्धा लाईव्ह अनेक ठिकाणावरून पाहिली जाते. यामध्ये भरतशेठ गोगावळे यांचे कट्टर समर्थक वैभव बांदळ हे महाडवरून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तसेच रायगड जिल्ह्या बाहेर सुद्धा ही स्पर्धा पाहिली जाते. गोलंदाजीला आलाय केतन ठाकूर, चिप शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र साधा सोपा लॉलीपॉप कॅच ड्रॉप केलाय. ह्या पद्धतीची फिल्डिंग नक्कीच अपेक्षित नसेल. खूप मोठी चुकी केली त्या क्षेत्ररक्षकाने. कव्हर आणि कव्हर पॉइंटला असलेल्या क्षेत्ररक्षकांमध्ये आपण पाहतो अजिबात कॉलिंग नव्हतं. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यावेळी उंच झेल उडतो त्यावेळी कॉलिंग फार महत्वाचं असतं. येथे मात्र आपण पाहतो मिस कॉलिंग पाहायला मिळालं. धाव फलकावरती 2 धाव्यांची वाढ, 16 धावा धाव फलकावरती. 16 ऑन द बोट. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी, उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर टाकलेला हा चेंडू. पंचाने कळवला चेंडू एक्स्ट्रा आहे, चेंडू स्वैर आहे. धाव फलकावरती 17 धावा. येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. त्यामुळे फक्त आणि फक्त अटॅक, आक्रमकता मैदानावरती फलंदाज दाखवावीच लागेल. स्टेप आउट केला, पदलाले त्याचा वापर केला, पण पंचांनी सांगितलंय चेंडू एक्स्ट्रा आहे, चेंडू वाईड आहे, चेंडू स्वैर आहे. एक कामागोमाग एक अवांतर चेंडू येत आहेत. त्याचा फायदा मिळतो अधिश्री स्पोर्ट्स कारले संघाला. श्रावणी स्पोर्ट्स शौल आणि अधिश्री स्पोर्ट्स कारले या 2 संघांदरम्यान रंगलेला हा एक जबरदस्त सामना, काटोकी टक्कर, हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. मोठ्या धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. रिव्हर्स खेळण्याचा अटेम्प्ट. हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या टप्प्यावरती. मनीष नाईक ऑन द स्ट्राईक आहे. मीरज खरत, मयुरेश हे 2 फलंदाज पहिल्या षटकात बाद झाले. त्यामुळे कुठेतरी दबाव आहे, दडपण आहे. पण ते म्हणतात ना टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. येथे कुठेतरी अधिश्री स्पोर्ट्स कारले संघाला ते ड्रीम वर्क करून दाखवायला लागेल. टीम वर्क त्यांना दाखवावं लागेल. ओहो, यावेळी आडवा बॅटने शफल होऊन ऑन साइडला मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न संपुष्टात आलाय. केतन ठाकूरच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडू त्याने अवांतर टाकले, पण बाकी चेंडू मात्र त्याने आपण पाहतोय अगदी योग्य त्या टप्प्यावर टाकलेत. स्पॉट ऑन गोलंदाजी करतोय. बॉलिंग इन व्हेरी गुड चॅनल बाय केतन ठाकूर. ओव्हर नंबर 2 इन द प्रोग्रेस. 19 ऑन द बूट, 18 ऑन द बूट. लाऊड अपील, धावा अजिबात येत नाहीयेत. या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज केतन ठाकूर याने धावांची पूर्णपणे नाकाबंदी केले. धावफलक अजिबात हलत नाहीये, कारण केतन ठाकूरने धावांचे कवाडे पूर्णपणे बंद करून ठेवलेत. धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदररित्या गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर काटा बदलला, पण चेंडू अतिरिक्त बाहेर गेला. टच करण्यास तो पंताने सांगितलं की चेंडू अवांतर. धाव फलकावरती 19 धावा. सामना जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता आहे 20 चेंडू मध्ये 53 धावांची. 20 चेंडू 53 धावा. काय घडेल मैदानावरती? ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू चांगला आलाय. 19 चेंडू 53 धावा. सामना जर आपण पाहिला थोडासा अवघड झालाय, कठीण झालाय, खडतर झाला अधिश्री स्पोर्ट्स कारले संघाला, पण त्यांना मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव, आणि ती आक्रमकता दाखवणार का? यावेळी मात्र आपण पाहतोय मनीष नागने खेळलेला फटका. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. लॉंग चेस आहे त्यांच्यासाठी. सिंगल घेतले, डबलचा अटेम्प्ट, डबल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. षटक क्रमांक 2 आले संपुष्टात आणि पहिल्या 2 षटकाच्या खेळांती समाप्ती अंती धाव फलकावरती तब्बल 21 धावा. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 51 धावा पाहिजेत, म्हणजे प्रति षटक 17 धावांची धावगती एक्सपेक्टेड असणार आहे. त्यामुळे कुठेतरी बॅटिंग करत असताना आपल्या बॅटिंगचा अप्रोच चेंज करावा लागेल. खेळाचा पवित्रा पूर्णपणे बदलावा लागेल. सकारात्मक सोच मैदानावरती ठेवावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला सकारात्मक दृष्टिकोनाने बॅटिंग करावी लागेल, तर आणि तरच अधिश्री स्पोर्ट्स कारले संघ या मॅच मध्ये येऊ शकेल.
मागील मॅच मध्ये ज्याने अप्रतिम मारा केला तोच गोलंदाज दर्शन पोईलकर पाहायला मिळतो या षटकामध्ये. पाहूया दर्शन पोईलकर या षटकात कशा पद्धतीने मारा करेल. पहिल्या चेंडूवर सिंगल पाहायला मिळते. येथे फक्त डबल आणि सिंगल मध्ये डिलिंग होत असताना आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची, मॅक्सिमम मध्ये डिलिंग करावी लागेल. मोठ्या फटकांवरती भरोसा दाखवावा लागेल. आता आक्रमकतेशिवाय पर्याय नाहीये, आक्रमकतेशिवाय गत्यंतर नाहीये. फक्त आणि फक्त अटॅकिंग अप्रोचच बॅटिंग करणाऱ्या संघाला वाचवू शकतोय. विजयाचं समीकरण कठीण आहे, पण फलंदाजांना करिश्मा करून दाखवावं लागेल. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू, कन्फ्युजन, गडबड, गोंधळ, घोटाळा. यामध्ये मात्र फलंदाज रनआउट होऊन तंबूत परत. आणखीन एक खेळाडू बाद. 1 मोर विकेट डाऊन. असणं फार गरजेचं असतं. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. आता 15 चेंडू 50 धावा. जो प्रतिकार पाहिजे, जो काउंटर अटॅक पाहिजे, तो मात्र पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडूला उसळी प्राप्त झाली आणि या उसळीने पूर्णपणे फलंदाजाला बीट केले. रोहन घरात पाहायला मिळतं बॅटिंग करत असताना. अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळतं. द्वितीय गोलंदाजी पाहायला मिळते दर्शनच्या माध्यमातून. ओहो, रोहन गरजच्या बॅटमधना कडक प्रहार. बॅट्समन आहे पूर्ण कमांड मध्ये. बॉल गेला पद्धतीच्या फटक्यांची नितांत गरज, नितांत आवश्यकता आहे. 13 चेंडू 44 धावा. यावेळी मात्र लाईन पूर्णतः मिस केली. प्रिडिटरमाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. अकॉर्डिंग टू द मेरिट ऑफ द बॉल बॅटिंग होणं फार महत्वाचं आहे. चेंडूच्या गुणवत्तेनुसार बॅटिंग होणं फार महत्वाचं. इथे मात्र आपण पाहतोय बॅट्समन रोहन गर्गने एकच निर्धार केलाय, मारायचं तर फक्त आणि फक्त फटके. आणि त्याचपर्यंत तो मात्र आपण पाहतोय कोणताही फुटवर्क अजिबात करत नाहीये. फक्त बॅट चालवतोय. एक षटकार जरूर खेचलाय, पण खूप सारे डॉट चेंडू त्याने खेळलेत. डॉट चेंडूचं पर्सेंटेज या इनिंग मध्ये, या सत्रामध्ये बरंच पाहायला मिळतंय. आता मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रतिषटक 22 धावा करायच्या आहेत. लक्ष आता मात्र कठीण होत चाललंय, खडतर होत चाललंय. पण क्रिकेटला म्हटलं जातं, क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये सर्व प्रोटेक्शन फेल असतात. जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही सामन्याचा भाकीत वर्तवू शकत नाही. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकात चौथ्या षटकात गोलंदाजी खेळण्यासाठी केतन ठाकूर.
राईट आर्म राऊंड विकेटने केतन ठाकूर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 12 चेंडू 44 धावा. आदिश्री स्पोर्ट्स कारले की श्रावणी स्पोर्ट्स चौल, कोणता संघ जिंकणार? सध्या तरी श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाचं वन साइड डॉमिनेट आपण पाहतोय. एक हाती वर्चस्व मात्र अद्यापर्यंत पाहायला मिळालंय. पहिला चेंडू, ओहो, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय खूप दूरवर हा चेंडू टाकला. केतनला जर आपण पाहिला तर जवळपास हा 10व्या ते 11व्या स्टंपवर चेंडू टाकला होता. खूप सारा चेंडू बाहेर पाहायला मिळालाय. 13 चेंडू 43 धावा असं लक्ष आता मात्र पाहायला मिळतंय. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू, चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड सुद्धा केलाय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल. सिंगलशी धाव फलकावरती एका धावेची भर पडते आणि आता मात्र धावसंख्या पाहायला मिळते 30 धावा. 11 चेंडू विजयासाठी 42 धावांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळते. 11 चेंडू 42 धावा. काय घडेल मैदानावरती? मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके येत नाहीयेत. मोठे फटके खेळणार कोण? हा मोठा यक्ष प्रश्न. रोहन गरतकडे ती कपॅसिटी आहे. रोहन गरतला आपल्या क्षमतेनुसार खेळ करावा लागेल. पण रोहनला आपण पाहतोय पायांची हालचाल ज्या पद्धतीने होणं गरजेचं आहे ती मात्र पाहायला अजिबात मिळत नाहीये. 10 चेंडू 42 धावा. 10 चेंडूवरती पाहिजे 7 षटकार कारले संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी रोहनच्या बॅटमधनं टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार. एक्सलंट एफर्ट्स ऑन द बॉर्डर लाईन. वर्डिक फॉर अंपायर डिसिजन. झेल व्यवस्थित टिपलाय की नाही याचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले प्रतीक नाईक या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पाहूया पंचांकडून कोणता निर्णय येतोय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितली की झेल व्यवस्थित पकडलाय का, की क्षेत्ररक्षक झेल घेताना सीमारेषेच्या बाहेर होता याची चाचपणी आमच्या तिसऱ्या पंच शैलेशजी महाडिक करतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय ते दिला जाईल. चांगला स्ट्रोक होता पण त्याहून सुंदर हा झेल होता. काय कमालीचे एफर्ट्स दाखवले. प्रतीक नाईक होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला उभा आणि त्याने मात्र कमालीचा झेल त्याच्या टिपलाय. चांगला एफर्ट्स दिलाय. पण वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय आता येतोय. हा निर्णय फार महत्वाचा, किंबहुना हा क्रुशियल डिसिजन आहे. इट्स अ 6. हा षटकार आहे. महत्वाच्या क्षणी रोहन गरातने केलेला प्रहार आणि आता 9 चेंडू 36 धावा असं इक्वेशन मैदानावरती. रोहन गरजच्या खांद्यावरती सामन्याची पूर्णपणे जबाबदारी. ओहो, यावेळी क्रॉस बॅटेडने मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडतोय कुठे आणि फटका खेळला जातोय कुठे यामध्ये अजिबात ताळमेळ पाहायला मिळत नाहीये. ज्या दिशेने चेंडू होते त्या दिशेने मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. यावेळी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड मोठा हल्ला. लॉंग ऑनच्या बाहेर रोहन घरातने लगावलाय. विराट विशाल विहंगमय षटकार. शेवटच्या ओव्हरमध्ये
जे ते करायचे आहेत. अधिश्री स्पोर्ट्स कारले संघाला 6 चेंडूमध्ये 30 धावा. रोहन करत मैदानावरती एकाकी झुंज देतोय. वन मॅन शो, वन मॅन आर्मी अशी कामगिरी रोहन करत करतोय. मान फ्रॉम राजनपडा रोहन करत, त्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. हे शिवधनुष्य पाहूया रोहन करत आपल्या खांद्यावरती कशा पद्धतीने उचलतोय. प्रतीक नाईक ज्याने मागील मॅच मध्ये बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि त्या इनिंग तिथे संपुष्टात आली होती. त्यामुळे या चेंडूवर जर विकेट आली तर प्रतीक नाईक याची हॅट्रिक कंप्लीट होईल. 6 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. ओहो, चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलाय, पण आता मात्र 5 चेंडू 30 धावा. प्रत्येक चेंडूवर पाहिजे फक्त आणि फक्त षटकार, आणि जर प्रत्येक चेंडूवर षटकार आला तर आणि तरच अधिश्री स्पोर्ट्स कारले संघ जिंकू शकेल. श्रावणी स्पोर्ट्स चौल संघाला काय गरजेचं आहे तर फक्त एक चांगला चेंडू त्यांच्यासाठी इनफ आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर केलाय मोठा हल्ला बॉल, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. रोहन गरजच्या बॅट मधनं ब्युटिफुल ब्रिलियंट ब्राईट. चार चेंडू 4 षटकारांची गरज अधिश्री स्पोर्ट्स कारले संघाला. रोहन गरज काय करणार, फटका फसला यावेळी. आणि आता मात्र श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ या मॅच मध्ये येत असताना मिसफील्ड पाहायला मिळते, पण मात्र आपण पाहतोय धाव घेतली जात नाहीये. आणि आता 3 चेंडू 24 धावा. आता मात्र या सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत केले ती श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघाने. कमालीचा सामना पाहायला मिळाला. तीन चेंडू 24 धावा. मिरज करतने स्टार्ट चांगला करून दिला होता, पण तो बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरने ज्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं होतं ते बॅटिंग करण्यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले, आणि त्याचमुळे आपण पाहतोय आता मात्र बॅकफुट वरती हा संघ पाहायला मिळतोय. प्रतीक नाईकचा सुंदर चेंडू लक्कटर पाहायला मिळतोय. 2 चेंडू 24 धावा. नेक्स्ट बॉल प्रतीक नाईक याचा. ओ, यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळलाय, लॉंग ऑफ क्लिअर करणारा शानदार चौकार. क्लिअर झालाय तो श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघासाठी शेवटचा चेंडू. यावेळी मिस टाइम स्ट्रोक मिड ऑफ ला मनीष माने झेल खाली, झेल टिपला जातोय आणि श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ निलेश नाईक यांचा संघ दिमाखात दाखल होतोय सुपर 8 मध्ये.